बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवरती जो आहे तो हातोडा पडायला सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता उल्हास नदी परिसरामध्ये जेवढं ही बांधकाम होतं त्या बांधकामांवरती या ठिकाणी उल्हास नदी परिसरामध्ये आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। पुढेही रमेशवाडीचा चौक आहे तिथेही मोठ्या प्रमाणात जे बांधकाम आहे तिथेही अशाच प्रकारे कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पुढे नदीच्या पुढे जी घरं आहेत तिथेही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। घरांना मात्र 5 दिवस देण्यात आलेले आहेत। 5 दिवस त्यांना सांगण्यात आलेले आहे की 5 दिवसांनंतर तुम्ही इथून ही घरं खाली करण्याची मुभा वेळ त्यांना देण्यात आलेली आहे। परंतु आपण जर पाहिलं तर उल्हास नदीच्या परिसरामध्ये असणारी जी दुकानं आहेत जे गाळेधारक आहेत ते आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हे संपूर्ण बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळी सध्या आपण आहोत। आपण बघू शकतो गॅरेज असलेल्या ठिकाणी गॅरेज होतं, ऑटोचं गॅरेज होतं, अनेक दुकानं होती आणि बाजूलाही मोठ्या प्रमाणात फर्निचरचं दुकान होतं। संपूर्ण हे बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त जे आहे ते करण्यात आलेलं आहे। पुढेही म्हणजे आयसीआयसीआय एटीएमचा जो परिसर आहे रमेशवाडी नाका जो आहे तो महाराष्ट्र चिकनच्या समोर तिथेही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या परिसरातील जी दुकानं आहेत जे बांधकाम आहे ते आता आपण जर पाहिलं तर तोडण्यात येते आणि पुन्हा एकदा तोडक कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे। यापूर्वी बदलापूर पूर्व येथे पनवेल हायवे परिसरामध्ये बदलापूर अंबरनाथ मुख्य रस्त्यावरती कारवाई करण्यात आलेली तेथील अनधिकृत बांधकामं तोडण्यात आलेली आणि आता आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ही कारवाई जी आहे ती बदलापूर शहरामध्ये सुरू झालेली आहे। उल्हास नदीच्या बाजूला हा मुख्य रस्ता बदलापूर गावात जाणार आहे आणि त्याच्या शेजारी असणारे संपूर्ण बांधकाम जे आहे ते त्याच्यावरती ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या कारवाईनंतर आपण जर पाहिलं तर व्यावसायिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। समोर आपण जर पाहिलं तर एक मोठं आणि प्रसिद्ध असं फर्निचरचं दुकान या ठिकाणी आहे त्याच्यावरती ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। आतमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लाखो रुपयांचं फर्निचर जे आहे ते पाहायला मिळते आणि या परिसरामध्ये आपण बघू शकतो पुन्हा एकदा कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि अनेकांचं म्हणणं आहे की ही आमची स्वतःची जागा आहे, 7/12 आमच्या नावावर आहे, अधिकृत आम्ही या संपूर्ण जमिनीचे मालक आहोत, परंतु त्यांच्याकडे परवानगी नसल्यामुळे आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर या परिसरातील रहिवाशांमध्ये लोकांमध्ये ज्यांचे गाड्या आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि नदीच्या पुढे जी घरं आहेत त्यांनाही 5 दिवसांची वेळ देण्यात आलेली आहे। काल माजी खासदार कपिल पाटील यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली, त्यांनी त्यांना संपूर्ण त्यांची व्यथा मांडली। त्याच्यानंतर कपिल पाटील यांनी सांगितलं की थोडासा वेळ त्यांना द्यावा, त्याच्याकरता 5 दिवसाची वेळ देण्यात आलेली आहे। काल काही अधिकारी नदीच्या पुढे राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे आलेली, त्यांना सांगितलेलं की उद्या आम्ही तोडक कारवाई करणार आहोत आणि आज आपण जर पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ज्यांच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्या कुठल्याही यादीमध्ये आमचं नाव नव्हतं, आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नव्हती, तरीही आमच्यावरती ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता आपण जर पाहिलं तर उल्हास नदीच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो जी दुकानं आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण त्यांचं सामान आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही संपूर्ण तोडक कारवाई जी आहे ती पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये जी आहे ती सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो संपूर्ण या परिसरातील जे बांधकाम आहे ते तोडण्यात आलेलं आहे। अनेक दुकानं या परिसरामध्ये होते, अनेक गाळाधारक आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत होती आणि उल्हास नदीकडे येणारा बदलापूर शहरातला अत्यंत महत्त्वपूर्ण हा रस्ता आणि येथे आपण बघू शकतो जी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आणखीन पुढे ही कारवाई वाढणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की रमेशवाडीहून पुढे जो मानव गार्डनकडे जाणारा रस्ता आहे महाराष्ट्र चिकन सेंटरच्या इथे आताही मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही कारवाई कशा स्वरूपाची असणार आहे, ही कारवाई हळूहळू कशा प्रकारे पुढे जाते, कशा प्रकारे ही कारवाई असणार आहे त्याचीही अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। परंतु तत्पूर्वी आता आपण जर पाहिलं तर उल्हास नदी परिसरामध्ये असणारी ही जी दुकानं आहेत हे जे गाळाधारक आहेत त्यांच्यावरती आता कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि संपूर्ण घटनास्थळावरून ही दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। सर्वप्रथम पनवेल हायवे परिसरातून या अनधिकृत बांधकामांवरती
कारवाई जी आहे ती सुरू झाली। त्याच्यानंतर अंबरनाथ बदलापूर जो मुख्य रस्ता आहे बदलापूर पूर्व येथील तिथे कारवाई सुरू झाली। त्याच्यानंतर उल्हास नदीच्या पुढे जी दुकानं आहेत आणि गोट्या आहेत तिथे कारवाई झाली आणि आता आपण बघू शकतो उल्हास नदीच्या अलीकडे म्हणजे रमेशवाडी परिसराच्या पुढे समर्थ चौकाच्या पुढे जाणारा हा रस्ता आहे तिथे ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि आता आपण पाहू शकतो कशा स्वरूपाची ही कारवाई आहे। अनेक फर्निचरची दुकानं असतील, अनेक गॅस वेल्डिंगची दुकानं असतील, गॅरेज असतील या परिसरामध्ये होते, फ्रूटचे दुकान होते आणि या सर्वांवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे कागदपत्र आहेत, 7/12 आहे, हे सगळं असूनही ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या कारवाईनंतर आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात जो आहे तो अनेक अडचणींचा सामना येथील व्यावसायिकांना दुकानदारांना करावा लागतोय। आणि समोर आपण जर पाहिलं तर वॉशिंग सेंटरचं दुकान, त्याच्या आजूबाजूला असणारी ही दुकानं, फर्निचरचं दुकान आणि शेजारी फ्रूटचं दुकान असेल, गॅरेज असेल, या सगळ्यांवरती ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। या संपूर्ण कारवाईविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।